आज नाश्त्याला पोहे बनवले बघा. इकडे पोहे ठेवलेले आणि इकडं चहा ठेवलेला. नाश्ता बनवला. म्हटलं आता नाश्ता करून मग पटकन मग जेवण वगैरे बनवायचं ते. मिस्टरांना बाहेर जायचं होतं म्हणून त्यांना नाश्ता दिला, चहा दिला. म्हटलं आपले बाकीची कामं म्हणजे कसं जेवण वगैरे बनवायला पटपट होऊन जाईल. परत स्वयंपाकाला घातलं, भाजी टाकली फोडणीला. वांग्याची भाजी केली बघा. गावाकडं वांगी आणलेली होती, भाजी बनवली. चपात्या पण लगेच करून घेतल्या. आणि रात्री ना मटकी भिजत घातलेली होती. म्हटलं मटकी भिजत घातली, मोड आणायची होतं. मोड आणण्यासाठी म्हटलं धुवून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ म्हटलं हे करावं, बांधून ठेवायची म्हटलं. बघा इथं एक कसं एक चांगलं व्हाईट कपाट घ्यायचं, कापड चांगलं स्वच्छ धुतलेलं, आणि त्याच्यात बांधून ठेवायची. नसेल तर मग आपली अशी हे पुरणाची चाळण असते ना, त्याच्यात पण टाकून ठेवून असे वरून काहीतरी ताट बीट काहीतरी पॅक असं झाकून ठेवलं. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे बघा. आता चाललो आहे आम्ही मंदिरात स्वामींच्या. सकाळपासून परत काय चालू नाही केलं व्हिडिओ. चला आता म्हटलं मंदिरात जायचं आहे, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत मंदिरात. हो का, इथं हा माझा मोठा मुलगा आहे संकेत, इकडे बघ ना. आणि ह्यो आमचा भैया. चला, शिव ना मोठा मुलगा ना माझा एवढा लाजतोय, व्हिडिओमध्ये यायला भरपूर लाजतोय ते. आणि हे बघा ना, संध्याकाळचं वातावरण कसं होतं, मस्त सूर्य मावळायला लागलेला दिसत होतं. मंदिरात गेलो, आरती वगैरे झाली. आरती होताना काही शूट घेतलं नाही, आरती झाल्यानंतर शूट घेतलं आहे. खूप गर्दी होती. काल पारायणचा लास्ट दिवस होता ना तिथं, मग भरपूर गर्दी होती. त्यांनी प्रसाद वगैरे ठेवलेला तिथं मंदिरात स्वामींच्या. आम्हाला काय माहीत नव्हतं प्रसाद ठेवलेला. बघा, दर्शन वगैरे घेतलं आम्ही स्वामींचं. लाईनमध्ये भरपूर लाईन लागलेली, तरी 5-10 मिनटं लागलंच आम्हाला तेवढं. प्रसाद घेतला आणि मग घरी आलो पटकन. घरी पण येऊन छोट्या मुलाला आणि मिस्टरांना जेवण बनवायचं होतं. रॉकीला तिघांसाठी जेवण बनवायचं होतं ना. हेच तुम्हाला सांगायला लागले मी. आवाज येत होता ना भरपूर, म्हणून मग वॉइस केला आवाज. हे बघा, भावानं आमच्या काल पण भावानं गावाकडून आंबे आणले. ते हे आंबे बघा तुम्हाला दाखवायला लागले मी. हे विचारत होते की हे आंबा कसला, ह्याचं नाव काय म्हणून विचारत होते. एवढा मोठा आंबा, या आंब्याचं नाव काय म्हणून विचारत होते मी तुम्हाला. जरी तुम्हाला कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा ताईनं. आणि हे बघा, एवढे आंबे आणलेत. दही पण घेऊन आलाय अजून गावाकडं. आज काल पण दही घेऊन आलाय. हे बघा, आईनं काय केलं माहिती आहे का, दही का देती, म्हणजे दूध आणायला येत नाही ना, दूध तिकडं इकडं इथं मुंबईला येऊस तर दही कसं खराब होते दूध, म्हणून त्यात तिरजण टाकून देते. आणि बघा, भाजी पण घेऊन आलेली. आमच्या इथं सोसायटीत ना भाजी गावाकडची विकायला आणते ती. भाजी पण आणली. काल कांदे घेतले 5 किलो. सारखं नको वाटते जायला आणायला. इथं जवळ काय नाही, लांबून आणायला लागते. मग कांदे आणले 5 किलो, बटाटे 2 किलो. आणि बघा, देशी काकडी गावाकडची, तेच तुम्हाला दाखवायला लागले मी. वांगी देशी सांगोला वांगी, ती टमॅटो, भेंडी काल भाजीला घेऊन आली. म्हटलं आता रविवारी थोडंफारच आणलं, तर रविवारी आणि इथं बाजार भरतो आमच्या इथं, मग बाजारात आणायचं म्हटलं. एवढीच भाजी आणली बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा ताईंनो. हे बघा, दूध फाटलेलं.